के स्पोर्ट संघाचा गोलंदाज आहे तो बच्चा. वेताळ स्वामी स्पोर्टचा पहिला चेंडू फुलटो चेंडू उंचावून भिरकावून दिले चेंडू. तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि झेल बाद झाले तो बिलाल. आणि या क्षेत्ररक्षकाने कॅच घेतलाय त्याला मॅन ऑफ द रतन बॉय इथे झालेल्या चषक मध्ये ग्रामीण मध्ये त्याला 2 व्हीलर 4 व्हीलर म्हणून भेटलेले आहे तो नितेश पाटील. त्याने खूपच चांगला असं झेल पकडला. हाच तो नितेश पाटील. त्याला ग्रामीण मधून रतन बॉय चषक झाला. तिथे त्याला 4 व्हीलर मॅन ऑफ द मॅच म्हणून भेटली होती. गोलंदाज आहे तो मुकेश. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू निर्धाव असा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू. आम्ही त्याला काही समजला नाही. खूपच चांगला असा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो तो मुकेश. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो मुकेश. पुढील चेंडू खूपच चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. 4 धावेने खातं खोलले त्याने स्वतःच आणि आपल्या संघाचंही. आमिर याने खातं खोलले 4 धावेने. 1 गडी बाद. धावसंख्या झाली ती 4. पुढील चेंडू खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो तो मुकेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू षटकातील शेवटचा चेंडू. मुकेशच्या षटकातील शेवटचा चेंडू हलकासा कट केले चेंडू. 1 धावेसाठी जहेश भालके. जहेश भालके कुठं असतील त्यांनी कॉमेडी कक्षाजवळ यायचे. एका षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद. धावसंख्या झाली ती 5. वेताल स्वामी संघाची धावसंख्या झाली ती 5. जयेश भालके कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचे. यानंतर होणारा सामना पर्णवी स्पोर्ट्स खर्डी वर्सेस ओम साई संदीप इलेव्हन वांजळे. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी येणे. ओम साहेब संदीप इलेव्हन कर्णधार कॉमेंट बॉक्स कडे येणे. के स्पोर्ट टीम मीटिंग घ्यायची नाहीये आणि पुढील गोलंदाज आहे तो के स्पोर्टचा. गोलंदाजाचं नाव आहे तो मामा. मामाच्या षटकातील पहिला चेंडू आमिर याला उंच मारण्याच्या नादामध्ये बीट झाला पण डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव.
संदीप घोराड कॉमेंट्री बॉक्सकडे येणे 2 मिनिटात. प्रतिभेच्या षटकातील पुढचा चेंडू. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने टोललेला चेंडू. 4 धावांसाठी आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 10. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या षटकातील वेताल स्वामी संघाची धावसंख्या झाली ती 10. पुढील चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करते तो प्रदीप. यानंतर होणार सामना प्रणवी स्पोर्ट्स खर्डी. नाणेफेकीसाठी नगरसेवक विनोद भोईर यांनी यावे. खूपच चांगला असा चेंडू टाकतो. चेंडू टाकल्या उछळ घेतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव असा चेंडू. काही समजत नाही तो खेळाडूला. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी. खूपच चांगली अशी. काहीच मोठं फटकं मारून दिल्यानंतर फलंदाजाला. आणि या षटकामध्ये 5 धावा आणि 2 षटकाच्या अखेरीस 1 गडीबाद धावसंख्या झाली ती 10. 1 गडीबाद. वेताळ स्वामी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली ती 10. के स्पोर्ट आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही टीम मीटिंग घेता के स्पोर्ट. जहेश भालके कुठं असतील त्यांनी समालोचन कक्ष जवळ यायचे. आणि पुढील गोलंदाज आहे तो के स्पोर्ट संघाचा अरबाज. पुढील गोलंदाज आहे तो अरबाज. खूपच वेळ करता तुम्ही के स्पोर्ट संघ. प्रत्येक षटकास तुम्ही वेळ घेता. 2 षटकामध्ये वेताल स्वामी स्पोर्ट संघाची 1 गडीबाद धावसंख्या झाली ती 10. पुढील गोलंदाज आहे तो अरबाज. अरबाजाच्या षटकातील पहिला चेंडू सलामीला आलेला फलंदाज आमिर यासाठी. काहीच मोठं फटका मारत नाही तो आमिर. अरबाजाच्या षटकातील पहिला चेंडू. बघूया. उंचावून टोले चेंडू. आता मात्र 6 धावांसाठी भिरकावून दिलेलं आहे. आणि ज्या प्रेक्षकांनी झेड घेतलंय त्याने स्टेजवर यायचे. त्याला रेल अकॅडमी कडून टी शर्ट आहे. प्रणवी स्पोर्ट्स खर्डी नाणेफेक जिंकून आपण आपला निर्णय कळवायचा आहे. प्रणवी स्पोर्ट्स खर्डी. आता मात्र खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. हलकेसे कट केलेले चेंडू. 1 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 17. ज्या प्रेक्षकांनी खेळ घेतले त्याला रेल अकॅडमी तर्फे टी शर्ट देण्यात येत आहे. खूपच वेळ करता तुम्ही के स्पोर्ट संघ. प्रत्येक चेंडू तुम्ही टीम मीटिंग घेता. अरबाजाच्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतो तो डॅनिश. अरबाज टू डॅनिश. ओहो. खूपच चांगला असा टाकलेले चेंडू. रनआउट झाले तो अरबाज. बाद झाले तो अरबाज. डॅनिश बाद झालाय.
4 धावा मारून तो बाद झालाय तो डॅनिश आणि डॅनिशाची जागा घेण्यासाठी जात आहे तो उमर. अतिशय धडाकेबाद असा फलंदाज उमर टेनिस क्रिकेट मध्ये आणि ही खूपच नावाजलेला फलंदाज आहे उमर. अर्बाजाच्या षटका देईल चौथा चेंडू. बॅटीची कडा घेऊन सरले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन गडी बाद झाले तो आमिर. वैयक्तिक 13 धावानं बाद होते तो आमिर वेताल स्वामी स्पोर्ट संघाचा आमिर. अर्बाज खूपच अप्रतिम गोलंदाजी करताना पहिल्या चेंडू षटकार मारला, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू विकेट आणि चौथा चेंडू विकेट आणि अर्बाजाच्या षटकातील 5वा चेंडू. नवीन फलंदाज जात आहे तो राहुल. वेताल स्वामी स्पोर्ट संघाचा नवीन फलंदाज राहुल. अर्बाजाच्या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र नवीन फलंदाज राहुल. चेंडू टाकते बघूया. खूपच चांगला असा टोललेला चेंडू. तेवढं चांगला असं चेंडू फेकी 1 धावासाठी. 1 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 18. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र 100 फलंदाज प्रथम स्ट्राईकला जाताना उमर अर्बाजाचा सामना करतो. खूपच खराब असा चेंडू. शेवटचा चेंडू होता व्हाईट चेंडू. अवंतरित धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19. षटकातील शेवटचा चेंडू होता पण अवंतरित धाव दिली ती अर्बाजाने आणि अर्बाजाच्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू 100 फलंदाज स्ट्राईकला. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. अवंतरित धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 20. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली होती पण या शेवटच्या चेंडूवर 2 व्हाईट टाकले ते अर्बाजाने आणि अवंतरित 2 धावा दिल्या त्या वेताल स्वामी स्पोर्ट संघाला. शेवटचा चेंडू. खूपच चांगला असा ब्लॉक लाईनच्या टाकलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू. परणावी स्पोर्ट्स अखेरीस धाव संख्या होती ती वेताल परणावी स्पोर्ट्स खर्डी. आपण आपला निर्णय कळवावा. अर्बाजाच्या षटकामध्ये धावा ठोकल्या त्या वेताल स्वामी स्पोर्ट संघाने आणि 2 गडी बाद केले त्या अर्बाजाने. प्रत्येक षटकाच तुम्ही टीम मीटिंग घेता के स्पोर्ट संघ. लवकर सामना चालू करायचा आहे. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आपल्याला सिटीचे आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती वेताल स्वामी स्पोर्ट संघाची 20. तिसरं षटक घेऊन चौथं षटक घेऊन येत आहे तो मुकेश. ज्याने पहिलं षटक टाकलं आणि 5 धावा दिला होता हा मुकेश आणि 1 गडी बाद केलं होतं आणि पुढचा चेंडू मुकेशाचा. राहुल याला नो चेंडू पंचांचा इशारा. नो चेंडू आणि या चेंडू फ्रीड असतो. या चेंडू फ्रीड आहे. बघूया किती फायदा घेतो तो फलंदाज राहुल.
मयुराच्या षटकातील पहिला चेंडू खूपच चांगला असं टाकतो चेंडू खूपच चांगला असं आणि बाद झालाय तो राहुल चौथा झटका भेटतो वेताळ स्वामी स्पोर्ट संघाला राहुल याच्या रूपामध्ये काहीसे संत गतीने चाललेला हा सामना आणि राहुल याची जागा घेण्यासाठी जात आहे तो सादिक खर्डी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खूपच चांगला सटवलेला चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पण खूपच चांगल्याशी रनिंग बिन विकेट 2 धावांसाठी 2 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 23 खातं खोलले ते या फलंदाजाने वैयक्तिक उमर याने 2 धावांचं पुढील चेंडू मयुर्याचं खूपच चांगला असं गोलंदाजी करतो तो मुकेश निर्धाव असा चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक मुकेश याच्या षटकातील चौथा चेंडू हलकासा कट केलेला चेंडू 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 24 काहीसा संत गतीने चाललेला हा सामना काहीसा मोठं फटकं मारून देत नाही या फलंदाजांना मुकेश खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो तो मुकेश आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला जाताना सादिक खूपच चांगला असं टोले चेंडू तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 25 वेताळ स्वामी स्पोर्ट संघाची चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू खूपच चांगला असं टोले चेंडू लेग साईडच्या दिशेने तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि 4 षटकाच्या अखेरीस 4 गडी बाद 4 षटकाच्या अखेरीस वेताळ स्वामी स्पोर्ट संघाची धावसंख्या झाली ती 26 के स्पोर्ट संघ खूपच वेळ करता तुम्ही पाचवं षटक घेऊन येतो तो के स्पोर्ट संघाचा गोलंदाज दीपक गोलंदाज आहे तो दीपक काहीसा संत गतीने चाललेला हा सामना काहीसं मोठं फटकं मारत नाही ते वेताळ स्वामी संघाचे फलंदाज आणि हा शेवटचा षटक घेऊन जातो दीपक आणि द्यानिश अजून मैदानात उमर आता मात्र उंचावून टोले चेंडू उमर यांनी आणि हा षटकार 6 धावांसाठी भिरकावून दिला तो उमर यांनी 100 फलंदाज आहे तो उमर आणि या 7 धाव्याने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 32 32 दीपक याच्या पहिल्या चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलटो आलाय आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला 6 धावांसाठी आणि 6 धाव्याने धावसंख्येत वाढ धावसंख्येत होती ती 38 2 चेंडू 2 पहार केले तेच
मनोहर लागोपाठ चौधरी 3 कडून षटकारासाठी मनोहर यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. 2 चेंडू 2 षटकार मारले आणि आता मात्र सुवर्ण संधीचा लाभ आहे त्या. जर या चेंडूवर षटकार मारले तर 1100 रुपयाचे पारितोषिक. पुढे चेंडू आणि पुन्हा एकदा उंचावून ठेवला चेंडू आणि हा षटकार. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले या फलंदाजांनी. उमर याने आणि 1100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे उमर यांना मनोहर चौधरी यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारस. काही स्ट्राईक भेटत नव्हती त्या उमऱ्याला आणि आता स्ट्राईकचा फायदा पुरेपूर प्रमाणे घेतला आणि 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले या गोलंदाजाला आणि त्याने 1100 रुपयाचे पारितोषिक फटकवलेले आहे. आणि षटकातील 4था चेंडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने 1 बाउन्स. चौकार. खूपच चांगली अशी फलंदाजी करतो. 3 षटकार मारले आणि 4था चेंडू पुन्हा एकदा चौकार आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 48. 48. काहीसं मागडं षटक. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा उंचावून ठेवले चेंडू आणि हा षटकार. 3 चेंडू 3 षटकार मारले. 4था चेंडू चौकार मारला आणि 5वा चेंडू ही टोलवून दिलं तो 6 धाव्यांसाठी आणि धाव काहीच मोठं फटकं मारलं भेटतात त्याला आणि या 6 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 54. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र बॅटीची कडा घेऊन गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि जलबाद झाला तो. उमर बाद झाला. खूपच धडाकेबाद अशी फलंदाजी केली उमर याने. 3 लगातार षटकार मारले. त्याने 1100 रुपयाचे पारितोषिक मिळवले आहे आणि त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपले पारितोषिक घेऊन जायचे. 3 चेंडू 3 षटकार मारले. 4था चेंडू चौकार. 5वा चेंडू षटकार. खूपच मागडा असं षटक. यानंतर होणारा सामना पर्णवी स्पोर्ट्स खर्डी वर्सेस ओम साहेब संदीप वांजळे. पर्णवी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. धावसंख्या झाली ती वेताल स्वामी स्पोर्ट संघाची 54. धावसंख्या झाली ती 54. उमर कृपया आपण व्यासपीठावर येणे. 5 षटकामध्ये वेताल स्वामी स्पोर्ट संघाने धावसंख्या ठोकली आहे ती 54. आणि ज्या फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार मारले त्याला 1100 रुपयाचे पारितोषिक मनोहर चौधरी यांच्याकडून देण्यात आले. खूपच अप्रतिम फलंदाजी केली त्या फलंदाजांनी. अप्रतिम. काहीच जखडून ठेवलं होतं पण शेवटच्या षटकामध्ये त्याने दीपकाच्या षटकामध्ये 28 धावा ठोकल्या त्या दीपकाच्या षटकामध्ये आणि आपली संघाची धावसंख्या उंचवलेली होती. फलंदाज फलंदाज लवकरात लवकर मैदान जायचे. के स्पोर्ट संघ. के स्पोर्ट्स जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. के स्पोर्ट संघाला 5 षटकामध्ये 55 धावांची गरज आणि के स्पोर्ट संघाचे फलंदाज जात आहे ते के स्पोर्ट संघाचं फलंदाज ची नावं काय माहित नाही. मुख्तार आणि संतोष. संतोष सिंग. मुख्तार आणि संतोष सिंग.
सलामीचे फलंदाज आहेत ते के स्पोर्ट संघाचे मुख्तार आणि संतोष सिंग आणि वेताळ स्वामी स्पोर्ट संघाचा गोलंदाजीचा भार सांभाळते तो अनिकेत. जयेश भालके. कुठं असतील तुमचं बुलंद आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. स्ट्राईकला तो संतोष, नॉन स्ट्राईकला तो मुख्तार. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज 5 षटकामध्ये आणि संतोष आणि मुख्तार ही जबाबदारी ठोकलेली आहे ती के स्पोर्ट संघाने आणि गोलंदाज आहे तो वेताळ स्वामी स्पोर्ट संघाचा अनिकेत. सामना त्वरित चालू करायचा. हॅलो बोला सर. सर इथं काढायला कॉमेडी चालू आहे ना, मॅच चालू आहे मॅच. हा येतो मी, येतो जरा टायमात निघतो इथून. क्रिकेटची मॅच चालू आहे तर ते विजय बघत. षटकातील पहिला चेंडू सामना करतो तो संतोष सिंग. पहिला चेंडू भिरकावण्यात दिला तो 6 धावांसाठी. फोन करतो तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो. 6 धावांसाठी भिरकावण्यात दिला तो संतोष आणि 6 धावांनी स्वतःच आणि के स्पोर्ट संघाचं खातं खोलतो तो संतोष सिंग. खूपच अप्रतिम फलंदाज आहे तो संतोष. आम्ही त्याच्या पहिल्या चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी आणि पुढील चेंडू आम्ही त्याचा संतोषसाठी आणि की त्याचा उंच मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली हजर. खूपच चांगली अशी झेल पकडली ती उमऱ्याने आणि बाद झाले तो संतोष. खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण बघायला भेटत होते आपल्याला उमऱ्याच्याकडून. गडी बाद झाले तो संतोष. पहिला चेंडू षटकार मारला, दुसरे चेंडू बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो विशाल. कैसा मोठा झटका वाटतोय मला तरी. हा फलंदाज बाद झालाय तो आता प्रथम स्ट्राईकला जातोय तो मुख्तार. संतोष बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी घेतला तो विशाल आणि प्रथम स्ट्राईकला जातोय तो मुख्तार. षटकातील तिसरा चेंडू सामना करतो तो मुख्तार. खेळाडू टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आणि की त्याच्या षटकातील तिसरा चेंडू खूपच वेळ करता तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये. प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मीटिंग घेता. वेताळ स्वामी स्पोर्ट संघ. षटकातील तिसरा चेंडू बघूया. खूपच चांगला असं टाकलेला चेंडू, ब्लॉक लाईनचा चेंडू, पण एकच वरती धाव. अवंतरित धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 7. 3 चेंडू 7 धावा आणि चौथा चेंडू. नवीन फलंदाज स्ट्राईकला जाताना विशाल आणि की त्याचा सामना करतो तो विशाल.
ऑफसाईडच्या दिशेने टोलेल चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. चौकार. या 4 धावा. खूपच चांगला असा ऑफसाईडच्या दिशेने टोलेल चेंडू. 4 धाव्यांसाठी 4 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 11. विशाळाचं खातं खोलले तो 4 धाव्याने. आणि त्याच्या षटकातील पुढचा चेंडू. उंचावून टोले चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला 1 धावेसाठी. 1 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 गडी बाद झाली ती 12. अजून 1 चेंडू शिल्लक या षटकातील. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. प्रेक्षकांनी चेंडू द्यायचंय. प्रेक्षक गोट्या चेंडू द्यायचे. प्रेक्षकांनी चेंडू द्यायचे. षटकातील शेवटचा चेंडू. आणि त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू मुक्ताराला. अप्रतिम चेंडू. निर्धाव असा चेंडू. एका षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद. धावसंख्या झाली ती के स्पोर्ट संघाची 12. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली ते. आणि त्याने आणि पुढील गोलंदाज येत आहे तो वेताळ स्वामी स्पोर्ट संघाचा हुसेन. हुसेन पुढील गोलंदाज आहे तो हुसेन. आणि त्याच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा ठोकलेल्या आहेत त्या. आणि 1 गडी बाद झालाय तो के स्पोर्ट संघाचा. आणि पुढील गोलंदाज आहे तो हुसेन. विशाळ अजून मैदानात. धडाकेबाद फलंदाज विशाळ. बघूया. खूपच चांगला असं टोले चेंडू. आणि तेवढंही चांगलं असं क्षेत्ररक्षण. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू. हुसेनच्या षटकातील पुढील चेंडू. सामना करतो तो विशाळ. हुसेन टू विशाळ. आता मात्र फुलटॉसाचा चेंडू. तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धावा. यशस्वीरित्या पूर्ण 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 14. षटकातील तिसरा चेंडू विशाळाला. आता मात्र खूपच चांगला असा टोलेल चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 18. स्ट्रेट मारलेल्या 4 धाव्यांसाठी विशाळ. आणि 4 धाव्यांसाठी ठोकलेला चेंडू. आणि 4 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 18. षटकातील चौथा चेंडू. सामना करतो तो विशाळ. ओहो निर्धाव असा चेंडू. अप्रतिम चेंडू.
विशाळाला काही समजलं नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू. हुसेनाच्या षटकातील पुढचा चेंडू. खूपच चांगला सटवले चेंडू. तेवढं चांगला क्षेत्ररक्षण. एक धावेसाठी, एक धावेने धावसंख्येत वाढ आहे. धावसंख्या झाली ती 19. षटकातील शेवटचा चेंडू. हुसेनाच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकला जाताना मुख्तार. हुसेनाच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतो तो मुख्तार. ओहो, काहीसा चेंडू टाकलो. खाली राहिलेला चेंडू. फलंदाजाला काही समजला नाही आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आणि खूपच चांगली अशी गोलंदाजी केली ती हुसेनाने आणि 7 धावा दिल्या त्याने या षटकामध्ये. आणि 2 षटकाच्या अखेरीस टीम मीटिंग नको, टीम मीटिंग. धावसंख्या झाली ती 19. टाइम इज मनी. खूपच वेळ करता तुम्ही. प्रत्येक षटकाला तुम्ही वेळ करता. टीम मीटिंग घेऊ नका. अजूनही भरपूर सामने खेळायचे आणि तिसरं षटक घेऊन येतो तोच अनिकेत. ज्याने पहिलं षटक टाकलं, 12 धावा दिला होता तो असाच तो अनिकेत. आणि तटस्थ पंच हेमन तावडे आणि राम डिंगोरे. आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतात ते राम डिंगोरे आणि हेमन तावडे. शहापूर पंच घोषित नावाजलेले हे पंच. अनिकेतचं षटकातील पहिला चेंडू. तिसरा षटक टाकतो तो अनिकेत. पहिलं षटक टाकलं, त्यामध्ये 12 धावा दिल्या. अनिकेतचा सामना करतो तो मात्र विशाळ. पुढे चेंडू. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. अप्रतिम चेंडू. निर्धाव असा चेंडू. निर्धाव असा चेंडू. अनिकेताने पहिला चेंडू टाकला निर्धाव आणि पुढे चेंडू. अनिकेतचा सामना करतो तो विशाळ. उंचावर ठेवलेले चेंडू आणि हा षटकार. 6 धावांसाठी भिरकावून दिला आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 25. 6 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 25. अमितेचा पुढचा चेंडू. अनिकेतचा पुढचा चेंडू विशाळाला. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. हॅलो. खूपच चांगला चेंडू. संबंध काय इथं वायरात नाही तिथं लावले आता इथे बघ ना इथे बाबा.
का ही वायर याला कुठे टच आहे पण अर्धवर चालले ती वायर तिकडे आहे रे, हे सगळ्यात टेबल इकडे आहे. खूपच चांगला असं टाकलेला चेंडू. खूपच चांगला असा चेंडू, पुढे चेंडू उंचावून ठेवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली हजर. स्वतः गोलंदाज आपल्याच गोलंदाजी झेल घेतो आणि बाद झालाय तो मुक्तार. 0 धावानं बाद झालाय. आपलं खातही खोललं नाही तर झालाय मुक्तार. आणि मुक्ताराची जागा घेण्यासाठी जात आहे तो प्रदीप. अप्रतिम गोलंदाजी केली होती प्रदीप आणि मामा. बघूया फलंदाजीमध्ये काही चमत्कार करतो की. षटकातील शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा विशाल. हलकासा कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि या 2 धावेने तीन षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 28. अजूनही 12 चेंडू. बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. षटकात तुम्ही टीम मीटिंग घेता. पेनल्टी देण्यात येईल तुम्हाला आता. प्रत्येक षटकास टीम मीटिंग घेऊ नका. आणि गोलंदाजीचा भार सांभाळतो तो आसिफ. गोलंदाजीचा भार सांभाळतो आसिफ. चौथं षटक घेऊन आलतो आसिफ. अजूनही 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. पुढे चेंडू उंचावून ठेवला चेंडू आणि हा भिरकावून दिला 6 धावांसाठी. षटकार. प्रेक्षक लाभ घेण्यासाठी झेल. कामेश कुठे कामेश. चेंडू फेकायचा आणि त्यांनी खेळाडू कक्षाकडे यायचे आणि भिरकावून दिला 6 धावांसाठी. मामा यांनी खूपच हँडरिटन फलंदाज आहे तो मामा. आणि या 6 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 34. धावसंख्या झाली ती 34. चेंडू चेंडू अप्रतिम निर्धाव असा चेंडू. काही समजला नाही प्रदीपाला. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतात. पहिला चेंडू षटकार मारला तर हादरवून जात नाही, पण तेवढं चांगला असा पुढचा चेंडू टाकतात. निर्धाव चेंडू. पुढे चेंडू खूपच चांगला असा टोलेला चेंडू. एवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण पण 2 धाव काही रोखू शकत नाही के स्पोर्ट संघ. आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 36. आसिफच्या षटकातील चौथा चेंडू. आता मात्र खराब असा चेंडू. वाईट चेंडू.
अवंतरित धावसंख्या झाली ती 37. आणि टीम मिटिंग करू नका, अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक चेंडू तुम्ही टीम मिटिंग करता. षटकातील चौथा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारला होता. खूपच चांगला क्षेत्ररक्षण, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. आणि 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 39. पण तो सामना लवकरात लवकर चालू करायचे, कारण की पहिल्या वरीपासून टीम मिटिंग घेतात हा संघ. प्रत्येक चेंडूवर टीम मिटिंग घेतात. षटकातील 5वा चेंडू, खूपच चांगला असा टोलवलेला चेंडू, तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, पण खूपच चांगला असं थ्रो फेकला आणि रनआउट झाला तो विशाल. बाद झाला विशाल. अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढेच चांगला असे चेंडू फेकी आणि विशालाची जागा घेण्यासाठी जात आहे तो दादू. एकवीस धावांनो बाद झाला तो विशाल आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला तो दादू. षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 40. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, 7 चेंडू 15 धावांची गरज. सुंदर फटका होता, परंतु बॅटची काढा लागून चेंडू होतो पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेने षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर के स्पोर्ट संघाची धावसंख्या होती ती 41. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे ती वेताळ स्पोर्ट्स संघाला. खूपच सुंदर खेळाडूंचा भरणा या संघामध्ये. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे ती के स्पोर्ट्स या संघाला. याच्यानंतर होणारा सामना खर्डी संघाचा आहे, तर त्यांनी क्षेत्ररक्षण साठी तयारीत राहायचंय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आपण पाहताय स्ट्राईकला फलंदाज मामा. आता मात्र उंचावरून टोललाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. चेंडू आता सीमारेष बाहेर 6 धावांसाठी. सुंदर असा घणाघाती फटका लगावलाय तो मामा याने आणि 6 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 47. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. सुंदर फटकेबाजी करतोय प्रदीप. त्याने धाव संख्या जमा करण्यामध्ये खूपच मोलाचा असा वाटा प्रदीप याचा आपल्या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची काढा घेऊन चेंडू आता डिक्लेअर रिझन मध्ये. एकच हॅलो आणि धावसंख्या होती ती 48 आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज.
जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि जर 2 गडी न गमावता जर 6 धावा काढल्या तरी के के स्पोर्ट्स विजयी होऊ शकतो. आणि आता मात्र सुंदर चेंडू पायाला खेटून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मात्र सुंदर कमबॅक करतो गोलंदाज पूर्वेश. सुंदर आपटलेला चेंडू. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर पाठवलाय तो फलंदाज दादू याने. खूपच सुंदर फटकेबाजी. आणि पूर्वेश हा थोडासा मागला ठरतो आपल्या संघासाठी. आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावांची गरज के के स्पोर्ट्स संघाला. आणि 1 धाव काढली तरी के के स्पोर्ट्स संघ विजय होऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे. आणि दरम्यान पूर्वेशाला कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या पुढील 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असताना. आणि तोच फलंदाज स्ट्राईकला ज्याने मागील चेंडूवर खणखणीत असा पॉइंट रिझन मध्ये चौकार लगावला होता. आणि आता मात्र यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू. पायचीची अपील, परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. रनआउटचा चान्स झाला असता, परंतु हा सामना के के स्पोर्ट्स संघाने आपल्या खिशात घातला आहे. आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. दरम्यान पुढील सामना खर्डी संघाला मी आमंत्रित करतो की त्यांनी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आपलं खर्डी संघ. पुढील होणारा शहरी गटातील रोमांचक सामना खर्डी वर्सेस वांद्रे. खर्डी संघानं नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते वांद्रे संघाला. शहरी गटातील हा होणारा सामना 2 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लागलं नाही तर 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल, हे लक्षात ठेवा खर्डी संघ. तसेच वांद्रे संघाचे सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. तुमच्यासाठी फक्त 2 मिनिटं, नाहीतर 2 रनांची पेनल्टी.